सगळ्यांनी केल्या पाहिजेत, पण या दोन ज्या मेथड आहेत त्या सगळ्यांनी केल्या नाही पाहिजेत. का रिझन आहे त्याचं? काय रिझन आहे? रिस्क जास्त आहे. ओके, असं कन्सिडर करू आपल्या हॉल इतकं मार्केट आहे आणि अनिल सरांनी आज ठरवलं की मला आजच पैसा कमवायचा आहे. त्याच्या आधी असं उदाहरण घेऊया की विप्रोचा स्टॉक आहे असं समजू, आज सगळ्यांनी घेतला आणि 5 वर्षानंतर सगळ्यांनी विकला, सगळेजण आपण पैसे कमवू शकतो. ऍग्री डिसएग्री? पण अनिल सरांचं म्हणणं काय, मला आजच पैसा कमवायचा आहे. तर त्यांना आज पैसा कमवायचा असेल, स्पेशली शॉर्ट टर्म डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये, तर आपल्या हॉल इतकं मार्केट आहे, म्हणजे त्यांना जर पैसे कमवायचे तर आपल्यापैकी कोणाला ना कोणाला तरी पैसे घालवावे लागतील, त्याशिवाय ते कमवू शकणार आहेत का? नाही. बरोबर आहे का? जे खुलेआम कोणी सांगत नाही ती गोष्ट शेअर करतोय, स्पेशली शॉर्ट टर्म मध्ये. ओके, मार्केट जसं गाडी बघायला गेलं तर पेट्रोल डिझेल वरती चालते, तसं मार्केट जे आहे हे कोणाच्या पैशावरती चालतं? 90 to 95% रिटेल ट्रेडरच्या लॉस वरती चालतं. आता ज्यावेळेला मी हे म्हणतोय त्यावेळेला लगेच फॉरेक्सचे बेडकं येतात लगेच की आधा हकीम जानको खतरा, त्यांना हीच गोळी दिली जाते, इंडियन मार्केट आर मॅन्युप्युलेटिव्ह. बरोबर आहे. मग मला विचारायचंय, फॉरेक्स मार्केटमध्ये कोण डोनाल्ड ट्रम्प पैसे टाकतो का? तिथं पण असंच असेल? जगभरातल्या सगळ्या मार्केटमध्ये असंच असणार आहे? येस ऑर नो? अँड दिस इज द अगली ट्रूथ, जे खुलेआम कोणी सांगणार नाही. क्लिअर आहे का मित्रांनो? अशीच शेअर मार्केटची माहिती जर जाणून घ्यायची असेल तर बायोमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन रजिस्टर करून तुम्ही आमच्या मास्टर क्लासचा बेनिफिट घेऊ शकता. भेटूया मास्टर क्लासमध्ये.